आणि स्त्रियांना रासक्रीडेमध्ये प्रवेश आहे. इथली स्त्री कोण? इथली स्त्री कोण? इथल्या स्त्रीचा विचार करताना स्त्री तिला म्हणा जी स्वतःला परमात्म्याची, भगवान श्रीकृष्णाची पत्नी मानते आहे. भगवान श्रीकृष्णाची पत्नी, मी भगवंताची पत्नी आहे असा भाव जिच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला तिला रासक्रीडेमध्ये प्रवेश. स्त्री आणि पुरुष या भेदाने आपण जेव्हा त्याचा विचार करतो तेव्हा स्त्री पुरुष या शब्दाचे अर्थ आपल्याला भक्ती संबंधानं आणि ज्ञान संबंधाने करावे लागतात. काला हा ज्ञानाचा परिणाम आहे आणि क्रीडा हा भक्तीचा परिणाम आहे. एवढं जरी आपण आत्ता चिंतनात घेतलं तरी सुद्धा एक साधारण भूमिका आपल्याला विचारात घेता येते. त्यामुळे रासक्रीडेमध्ये ज्ञान नाही का? आहे, पण भक्तीला प्राधान्य आहे. आणि काल्यामध्ये भक्ती नाही का? आहे, पण ज्ञानाला प्राधान्य आहे. प्राधान्य कशाला द्यायचं याच्यावरून ते ठरतं. या रासक्रीडेमध्ये भगवंतानी गोपिकांबरोबर जी क्रीडा केली त्या क्रीडेचा थोडासा विचार आहे. एक दोन गोष्टी या संबंधामध्ये मी बोलतो. भगवान श्रीकृष्ण परब्रह्म आहे. भागवताचा प्रारंभ करताना, भागवत महात्म्याचाही प्रारंभ करताना, मंगलाचरण करताना भागवताने आपल्याला सांगितलं, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. अशा श्रीकृष्णाला आम्ही नमन करतो. कोणत्या श्रीकृष्णाला? तीन गोष्टी सांगितल्या. सच्चिदानंद रूपाय एक, विश्वोत्पत्त्यादि हेतवे दोन, आणि तापत्रय विनाशाय तीन. तापत्रय विनाशाय हा हेतू आहे. आमच्या जीवनातल्या आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक या तीनही तापाचं निवारण करावं म्हणून हेतू दिला. विनाशाय हेतू दिला. श्रीकृष्णाय वयम नमः. आमच्या जीवनातलं दुःख दूर व्हावं याच्याकरता भगवान श्रीकृष्णांना आम्ही नमन करतो. कोणत्या भगवान श्रीकृष्णांना नमन करता? कोणते भगवान श्रीकृष्ण तुमच्या तापत्रयाचा विनाश करणार आहेत? ते सांगताना भागवताने त्याच्याकरता दोन आपल्याला लक्षणं भगवंताची सांगितली. एकाला म्हणतात स्वरूप लक्षण सच्चिदानंद रूपाय, आणि दुसऱ्याला म्हणतात तटस्थ लक्षण विश्वोत्पत्त्यादि हेतवे. हेतू शब्दाचा अर्थ कारण असा आहे. विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लयाला कारण असणारे भगवान श्रीकृष्ण आणि सच्चित आनंदरूप असणारे भगवान श्रीकृष्ण. तटस्थ लक्षण, स्वरूप लक्षण विस्तार करणार नाही, कारण तो माझा आत्ता प्रतिपाद्य विषय नाही. याच्यामध्ये मला आपल्या समोर जे अधोरेखित करायचं आहे ते सच्चित आनंद रूपाय हे अधोरेखित करायचं आहे. भगवान सद्रूप, चिद्रूप आणि आनंद रूप आहेत. आता ही सद्रूपता, चिद्रूपता आणि आनंद रूपता ही भगवंताच्या कोणत्याही अवतारामध्ये प्रकट झालेली आहे. रामावतार होवो, परशुरामावतार होवो, वामन अवतार होवो, कुर्मावतार होवो, वराह अवतार होवो, कुठलाही अवतार भगवंताचा झाला तिथं सच्चित आनंद रूपाय हे आहेच आहे. परमात्मा सद्रूप आहेत, परमात्मा चिद्रूप आहेत, परमात्मा आनंद रूप आहेत. आता हे सच्चित आनंद रूप का म्हणायचं? वेदांत दृष्टीने त्याचा स्वतंत्र विचार आहे. असज्जड दुःख निवृत्ती करता म्हणून सच्चिदानंद शब्द ज्ञानोबरायाने अनुभवामृतामध्ये आपल्याला 5व्या प्रकरणामध्ये या तिन्ही पदाचं विवरण सांगितलंय. आपण जर उत्सुक असाल तर बघून घ्या, जिज्ञासू असाल बघून घ्या. सच्चिदानंद पदत्रय विवरण असंच त्या प्रकरणाचं नाव आहे. 5वं प्रकरण अनुभवामृतात. सच्चित आनंद म्हणजे काय? परमात्मा सद्रूप आहेत म्हणजे काय? चिद्रूप आहेत म्हणजे काय? आनंद रूप आहेत म्हणजे काय? सत शब्द सत्यवाचक आहे, अस्तित्व या अर्थाने तो वापरला जातो. चित शब्द ज्ञान या अर्थाने वापरला जातो. आणि आनंद हा शब्द सुख, आनंद याच अर्थाने वापरला जातो. अस्ति भाती प्रिय. परमात्मा सद्रूप आहेत म्हणून परमात्मा अस्ति,
परमात्मा चिद्रूप आहेत म्हणून भाती, आणि परमात्मा आनंद रूप आहेत म्हणून परमात्मा प्रिय. कारण ज्या पदार्थामध्ये आनंदाची आपल्याला जाणीव होते त्या पदार्थाबद्दलच प्रियत्व निर्माण होत असतं. ज्या पदार्थाकडे बघून दुःखाची जाणीव होते त्या पदार्थाबद्दल प्रियत्व कधीही निर्माण होत नाही. हा सामान्य नियम आहे. आपल्या घरामध्ये पाळलेलं कुत्र आपल्याला प्रिय वाटतं की नाही? वाटतं. का वाटतं? कारण ते आपल्या घराचं रक्षण करणारं आहे, जणू ते आपल्या कुटुंबाचा एक घटक आहे असं आपल्याला वाटतं. त्याच्याबद्दल आनंद वाटतो म्हणून प्रियत्व निर्माण होतं. म्हणून कुत्र दिसलं की त्याच्या गळ्यात पडतात. बऱ्याच ठिकाणी मी बघितलंय. मला भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे तिथं कळलं. असो काही का असे ना, पण असतं असं. घरातलं मांजर कुत्र ते मोठ्या प्रेमाने त्याला सांभाळेनात का? आपल्याला काही त्याच्याशी घेणं देणं नाही, काही खाऊ घालायचं नाही, काही. ते कुत्र ऑफिसमधून येताना ते दारात दिसलं तरी माणूस पळत जातो, त्याला मिठी मारतो. समजा ऑफिसमधून घरी येताना रस्त्यात वाघ दिसला तर तशीच मिठी माराल का? का नाही मारणं? तोही प्राणी आहे. भूता परस्परे पडो मैत्र जीवाची. जीव नाही का? आहे ना. पण त्याच्या ठिकाणी आनंदाची जाणीव नाहीये, दुःखाची जाणीव आहे. तो आपल्याला मारेल या दुःखाच्या जाणीवेने त्याच्या ठिकाणी प्रियत्व निर्माण होत नाही. सच्चित आनंद म्हणजे अस्तिभाती प्रियत्व असतं वेदांताच्या दृष्टीने. भगवान सच्चिद आनंद रूप आहेत. याच्यातल्या सदंशानं भगवान धर्मरक्षा करतात. चिदंशाच्या रूपानं भगवान ज्ञानरक्षा करतात. आणि आनंदांशाच्या रूपानं भगवान प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आनंदाचा सुखाचा विस्तार करतात, विचार ठेवतात. माणसाच्या जीवनामध्ये जिथे जिथे, कारण काय आहे, आता हा विषय विस्ताराचा आहे, विषयांतर होण्याची प्रचंड शक्यता आहे. पण तरीही मी सूत्र सांगून जातो आपल्याला की मानवी जीवनातला आनंद सुख हे नेहमी विचाराच्या मागे लपलेलं असतं. ते पदार्थाच्या आतून उत्पन्न होत नसतं. हे लक्षात घ्या. पदार्थाच्या आत आनंद नसतो. पदार्थाच्या संबंधानं आपण जो विचार करतो त्या विचाराच्या मागे तो आनंद लपलेला असतो. आनंदाची उत्पत्ती होण्याचं कारण विचार आहे, पदार्थ नाही आहे, वस्तू नाही आहे. हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या ठिकाणी सुखाच्या विचाराची व्यापकता आणि परिपूर्णता निर्माण जर परमात्मा कृपेनं करत असेल तर त्याच्याकरता परमात्म्याचा आनंदांश कारण ठरत असतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. आता सच्चिदानंद रूप परमात्मा, आपण परमात्म्याचे अंश आहोत, तर आपल्या ठिकाणी सच्चिदानंद रूप आहेच आहे. थोडासा वेदांताचा विचार आहे, कठीण वाटेल थोडासा, पण मला रासक्रीडेकडे येण्याकरता हा उपयुक्त आहे म्हणून सांगून जातो. आपल्या ठिकाणी सद्रूपता आहे, त्यामुळे मी आहे याचं भान माणसाला असतं की नाही? मी आहे याच्याकरता काही तत्वज्ञान वाचावं लागतं का? याच्याकरता काही प्रवचनं कीर्तनं ऐकावी लागतात का? याच्याकरता ग्रंथ पाहावे लागतात का? काही परिशीलन करावं लागतं का? काही करावं लागत नाही. मी आहे हा आमचा सार्वत्रिक समान अनुभव आहे. आणि या अनुभवाकरता आम्हाला कोणत्याही डिग्रीची गरज नाही आहे, आम्हाला कोणत्याही शिक्षणाची गरज नाही आहे, आम्हाला कोणत्याही ग्रंथाच्या अध्ययनाची गरज नाही आहे, अथवा आम्हाला कोणत्याही संवादाची आवश्यकता नाही आहे की तुम्ही मला सांगावं की तुम्ही आहात बरं का, मग मला वाटेल हां मग मी आहे. आता अलीकडच्या काळामध्ये म्हणे मला माहिती नाही, पण मनुष्य निवृत्त झाल्यानंतर दरवर्षी त्यांना मी आहे याचा कागद दाखवावा लागतो म्हणे, असं म्हणतात. बरोबर आहे का? हां, त्याला काहीतरी नावही आहे. हयातीचा दाखला. बरोबर. हां, किती गंमत आहे बघा ना. जो दाखला देतोय तो समोर उभा आहे पण त्याच्यावर विश्वास नाही.
पण त्याने आणलेल्या कागदावर विश्वास आहे. तो कागद बघून मी ठरवणार, हा तुम्ही जिवंत आहेत. मग तो कागद देताना तो जिवंत नव्हता काय? होता ना. मी आहे दुसऱ्याला पटवून देण्याकरता तुम्ही काय प्रमाण द्यायचंय ते द्या, पण मी आहे हा अनुभव मला घ्यायचा असेल तर याच्याकरता मला दुसऱ्याच्या साह्याची आवश्यकता नसते. बरोबर आहे ना? मी आहे का नाही? आहे. कशावरून? कारण मी आहे म्हणून. कशाची आवश्यकता आहे मला? मी कुणाच्या प्रामाण्याची गरज आहे मला? कुणाच्या दाखल्याची गरज आहे? हां, मला सरकारी कार्यालयामध्ये जर सिद्ध करायचं असेल मी आहे, तर मला कागदाची गरज असेल दुसऱ्यांना पटवून देण्याकरता. पण माझंच मला जर पटवून घ्यायचं असेल मी आहे का नाही, तर मी आहे कशावरून? मी आहे म्हणून. एवढंच उत्तर आहे ना. स्वसंवेद्यता ज्याला म्हणतात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ही स्वसंवेद्यता कुठून आली? आपल्याही ठिकाणी सद्रूपता आहे हो, आपल्याही ठिकाणी चिद्रूपता आहे. कारण आपल्याही ठिकाणी जाणीव आहेत, आपल्यालाही ज्ञान आहे. त्या ज्ञानाचा विनियोग, त्या ज्ञानाची युक्तायुक्तता आणि त्या ज्ञानाचं प्रामाण्य काय आहे हा मुद्दा नाही आहे. आमच्या ठिकाणी जाणीव आहेत की नाही हे मला सांगा. जाणीव आहे आणि आमचं सगळं जीवन जाणीवेवर चालतं. आपण खातो, जेवण करतो. हे जेवण करणं म्हणजे काय? मनुष्य म्हणतो आज जरा मीठ कमी पडलं, जेवण काही आस्वाद्य झालं नाही, जरा हे जास्त पडलं स्वाद गेला, हे कमी पडलं स्वाद गेला, हे बरोबर पडलं, काय स्वादिष्ट जेवण आहे. मनुष्य म्हणतो ना, हा स्वाद म्हणजे काय आहे मला सांगा ना. आम्ही जेवण करतो, आम्ही पदार्थ खातो, आम्ही म्हणतो मीठ कमी आहे, आम्ही म्हणतो तिखट जास्त आहे, आम्ही म्हणतो सगळं बरोबर आहे, सुंदर झालंय. हे काय आहे? पदार्थ सुंदर होत नाही, आम्ही त्याला सुंदर म्हणतो कारण त्याच्या योग्याचं आम्हाला ज्ञान आहे, जाणीव. स्वाद म्हणजे काय नसतो, चवीची जाणीव म्हणजे स्वाद. जाणीव तुम्ही कुठेही पहा, स्वरांची जाणीव. पंचज्ञानेंद्रियाच्या प्रत्येक विषयाचा आम्हाला जो अनुभव, पंचज्ञानेंद्रियातून येणाऱ्या विषयाचा आम्हाला जो अनुभव येतो, तो अनुभव काय आहे? तो अनुभव म्हणजे काय आहे? म्हणजे काही नाही, आम्हाला त्या इंद्रियाकडून करून दिली जाणारी जाणीव आहे, ज्ञान. कारण का? कारण आम्ही चिद्रूप आहोत. चिदांश आमच्याही ठिकाणी आहे आणि आनंदांश आमच्याही ठिकाणी आहे. काही न करणारा मनुष्य सुद्धा जागेवर बसून आनंदी होऊ शकतो की नाही? होतो. काही करू नका, नुसतं शांत बसा. शांततेचा आनंद असतो की नाही? एखाद्या तीर्थक्षेत्रात गेल्यानंतर, एखाद्या मंदिरात गेल्यानंतर थोडंसं आत असं अरण्यामध्ये ते मंदिर असावं, झाडी भरपूर असावी, आपण जावं, नीरव शांतता असावी, आपलं कुटुंब आपल्याबरोबर असावं, आपण मंदिरात जावं, सुंदर मूर्ती पांडुरंगाची, रुक्मिणी मातेची डोळ्याला दिसावी, आपण समोर बसावं आणि मूर्तीकडे बघत बसावं. आणि जर मुलं आरडाओरडा करत असतील तर आपण काय म्हणतो? शांत बसावं, शांत बसा. का? कारण शांत असण्याचा एक आनंद असतो है ना. मग त्यावेळेला आपल्याला वाटतं आपल्या अवतीभोवती कोणी नसावं, आपण एकटं असावं. इथं माध्यम काय आहे? काहीच नाही आहे, काहीच नाही. आनंद निर्मितीचं माध्यम काय? काहीच नाही. मनुष्य शांत बसतो. बऱ्याच वेळेला माणसाला असं वाटतं की काही करू नये, निवांत बसावं, वाटतं की नाही? त्याला त्याच्यात सुख आहे, शांत, काही करू नये. आणि काही न करण्यामध्ये सुद्धा एक आनंद असतो. तो फार उशिरा कळतो आणि ज्या वेळेला कळतो त्यावेळेला जवळजवळ सगळं संपलेलं असतं. करणं तर आहेच आहे की, कृतीतून उत्पन्न होणारा, निर्मितीतून उत्पन्न होणारा आनंद तो माणसाजवळ असतोच आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण कालांतराने एक अवस्था अशी होते की काही न करण्यातून सुद्धा माणसाला समाधान मिळत असतं. त्याचा विस्तार मला करायचा नाही आहे. पण म्हणून आम्ही आनंदी आहोत.
आमच्या ठिकाणी सगळंच जीवन आपलं दुःखात गेलंय असं कोणीच कबूल करू शकत नाही, कारण ती वस्तुस्थिती मुळीच नाही आहे. मनुष्य कसाही असो, किती दारिद्र्यात जन्माला येवो, किती श्रीमंतीत जन्माला येवो, किती विकलांग असो, किती सुदृढ असो, कितीही चांगल्या विचाराचा असो अथवा कितीही वाईट विचाराचा असतो, माणसाच्या जीवनात सगळी दुःख जीवनभराच्या कालामध्ये येतील असं होत नाही. कधीतरी सुखाचे दिवस दिसतात, कधीतरी सुखाचे अनुभव येतात. कुठून आलं हे सगळं? आपल्या ठिकाणी असणाऱ्या आनंद अंशाचा तो परिणाम आहे. मग परमात्मा हे सच्चिदानंद, आमच्याही ठिकाणी ते अंश आहेत. मग फरक काय आहे? फरक सांगतो. आपल्या ठिकाणी असणाऱ्या सद्रूपतेतून आपल्याकडून जी काही धर्मरक्षा घडेल, जे काही कर्म आपल्याकडून घडेल, जी काही कृती आपल्याकडून घडेल, त्या कृतीमध्ये आपल्या बाबतीत कर्म आणि कर्ता हा भेद असतो. परमात्म्याच्या धर्मरक्षणामध्ये कर्म कर्ता हा भेद नाही. आपल्या सदंशातून आपल्या चित्तामध्ये आपल्या ठिकाणी जे ज्ञान उत्पन्न होतं, ज्या जाणीवा आपल्या प्रगल्भ व्हायला लागतात, त्या जाणीवेमध्ये ज्ञाता आणि ज्ञेय हा भेद जिवंत राहतो. परमात्म्याच्या चिदांशामध्ये ज्ञाता ज्ञेय हा भेद नाही आहे. आपल्या आनंदांशामध्ये आपण ज्या पदार्थाचा आनंद घेतो तेव्हा भोग्य आणि भोक्ता हा भेद जिवंत राहतो. परमात्म्याच्या आनंदांशामध्ये भोग्य आणि भोक्ता हा भेद नसतो. म्हणून परमात्मा सच्चित आनंद रूप आहेत, आम्ही सच्चित आनंदांश आहोत. हा फरक आहे. थोडासा तत्वज्ञानाचा विचार आहे. आपल्याला कितपत यात रुची वाटते मला माहिती नाही, हे ऐकण्यात किती स्वारस्य आहे मला माहिती नाही, पण मी हे सांगण्याचं कारण काय आहे ते सांगतो. मी मगाशी म्हटलं आपण अवताराच्याही संबंधानं विचार करून बघा. सदंशाचा विचार करताना धर्मप्रधानता जर सदंश असेल तर धर्मप्रधान अवतार रामचंद्र प्रभूंचा आहे. ज्ञानप्रधान अवतार हा कपिलाचार्यांचा आहे, दत्त महाप्रभूंचा आहे. हा ज्ञानप्रधान अवतार आहे परमात्म्याचा. आणि परमात्म्याचा आनंदरूप अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. धर्मप्रधान अवतार रामावतार आहे, ज्ञानप्रधान अवतार कपिलाचार्यांचा आहे किंवा दत्त महाप्रभूंचा आहे. आणि आनंद अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. आनंद प्रधानता. भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रामध्ये सगळीकडे आनंदी आनंद आहे. पावला पावलाला आनंद आहे, क्षणाक्षणाला आनंद आहे. भगवंताच्या कोणत्याही कृतीचा आनंद आहे. भगवंताने माती खाल्ली तरी आनंद आहे, भगवंतानी चोरी केली तरी आनंद आहे, भगवंतानी युद्ध केलं तरी आनंद आहे, भगवंतानी युद्ध न करता उपदेश केला तरी आनंद आहे. आनंद 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 या व्यतिरिक्त भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रात दुसरं काही नाही. मी हे एवढ्या करता आपल्याला सांगतो की आनंद प्रधानतेनं भगवान श्रीकृष्णाचा आविर्भाव झाला असेल आणि त्या आनंद प्रधानतेमध्ये भोग्य भोक्ता हा भेद जर राहत नसेल तर त्या आनंद प्रधानतेची पराकाष्ठा म्हणजे रासक्रीडा आहे. आनंद अवतार आहे परमात्म्याचा, गोष्ट खरी आहे. भगवान श्रीकृष्ण आनंद प्रधानतेनं अवताराला आले, पण त्या आनंद प्रधानतेमधली आनंदाची पराकाष्ठा जर आपल्याला शोधायची असेल तर ती रासक्रीडा आहे. आणि या रासक्रीडेमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि गोपिका यांच्यामध्ये जी क्रीडा झाली त्या क्रीडेमध्ये दोघांच्याही ठिकाणी भोग्य आणि भोक्ता हा भेद राहिलेला नाही. हे रासक्रीडेचं मूळ स्वरूप आहे. रासक्रीडा काय आहे या संबंधात बोलतोय. ही रासक्रीडा भगवंतानी केली, त्याची कथा ते सगळं सांगतो, पण आत्ता नाही. मी फक्त प्रस्तावना करतोय आता. ही जी रासक्रीडा भगवंतानी केली, या रासक्रीडेमध्ये
जे नृत्य भगवंतानी केलं त्या नृत्याला हल्लीसक नृत्य असं म्हणतात. त्या नृत्याचं नाव आहे हल्लीसक. हल्लीशक किंवा हल्लीसक असं त्याचं नाव आलं. हे नाव भरत मुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये आपल्याला सापडतं. भरत मुनींनी ज्या नाट्यशास्त्राची निर्मिती केली त्या नाट्यशास्त्रामध्ये आपल्याला हा विचार सापडतो. आता हे जे हल्लीशक नृत्य म्हणून भगवंतानी केलं हे नृत्य काय आहे हा विचार जर आपल्याला करता आला तर भगवंतानी जे रासमंडळ रचलं, जी रासक्रीडा केली, त्या नृत्याचं स्वरूप, त्या क्रीडेचं स्वरूप हे साहित्य दृष्टीनं आणि शास्त्रदृष्टीनं काय आहे हे आपल्याला तपासून घेता येतं. याला हल्लीसक नृत्य असं म्हणतात. हल्लीसक नृत्याचा संबंध नृत्याचा विचार हा भरत मुनींनी नाट्यशास्त्रामध्ये केलाय. 3 पद्धतीनं हे नृत्य होतं. 3 पद्धतीनं. मी 3 पद्धती आपल्याला सांगतो. भगवान श्रीकृष्ण मध्यभागी उभेत आणि भोवती कोट्यावधी गोपिका फेर धरून नाचतायत. यालाही हल्लीसक नृत्य असंच म्हणतात. यालाही हल्लीसक. ह्याचे 3 प्रकार आहेत. याच्यातला एक प्रकार असा आहे मध्यभागी भगवान श्रीकृष्ण आणि भोवती सगळ्या गोपिका, की त्या सगळ्या गोपिका भगवंताच्या भोवती फेर धरून नाचत असताना प्रत्येक गोपिकेला असं वाटतं आहे की भगवान श्रीकृष्ण फक्त माझ्याचकडे पाहताय. आता किती गंमत आहे. हाच विचार आपल्याला काल्यामध्ये दिसतो. बिभ्रद वेणुम जठरपटयो शृंगवेत्रैच कक्षे वामे पाणो मसृण कबलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरी सुरधऊ हासयन नर्मभिस्वैहि. म्हटलं ना, भागवतातलं चिंतन आहे ना हे. भगवान श्रीकृष्ण मध्यभागी उभे राहिले, भोवती गोपाळांची कमलपुष्पासारखी रचना केली आणि प्रत्येक गोपाळाला असं वाटलं की भगवान माझ्याकडे बघून हसतायत. आता किती गंमत आहे मला सांगा. भगवान मध्यभागी उभे, भोवती गोपिकांनी फेर धरलेला आहे, तर तो फेर धरून नाचताना भगवान श्रीकृष्ण त्यांच्या मागे कधीतरी गोपिका जातच असतील की नाही, भगवंताच्या पाठीकडे जातच असतील की नाही, पण पाठीकडे गेल्या तरी सुद्धा त्या गोपिकांना असंच वाटलं की भगवान श्रीकृष्ण माझ्याकडे बघताय. आणि त्याचं कारण सांगताना वेगवेगळी कारणं सांगितली गेली आहेत. ते इतक्या वेगाने फिरत होत्या. ते 15व्या अध्यायामध्ये जगत हे क्षणिक आहे, पण तरी सुद्धा ते माणसाला नित्य का वाटतं हे समजून सांगण्याकरता ज्ञानोबारायांनी 2-3 उदाहरणं दिली आहेत. भिंगोरी निधिये पडली ते गमे जैसे भूमेसी जडली ऐसा वेगातिशयो भुली हेतू. वेगातिशयो मला हे सांगायचं, ऐसा वेगातिशयो भुली हेतू होय असं ज्ञानोबारायांनी म्हटलंय. त्याच्याकरता एक उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी दिलंय. मी आपलं साधं सांगतो. उदबत्ती जेव्हा आपण पेटवतो आणि ती उदबत्ती अत्यंत वेगाने जेव्हा आपण हवेमध्ये फिरवतो तेव्हा आपल्याला एक स्थिर अशी प्रकाश वर्तुळ असं तयार झाल्यासारखं दिसतं. आता ते अग्नीचं जे प्रकाश वर्तुळ तयार झालंय त्याच्यामध्ये अग्नी कुठे आहे? उदबत्तीच्या टोकावर एवढाच आहे. तो एकाच ठिकाणी आहे, परंतु तो इतक्या वेगाने ती उदबत्ती फिरवली जाते की ती प्रकाश वर्तुळ, ती प्रकाश रेषा तयार होते आणि ती जणू काही स्थिर आहे आणि ती एकच आहे असं वाटायला लागतं. गोपिका इतक्या वेगाने फिरत होत्या भगवंताच्या भोवती की भगवान आपल्याकडे बघतात आणि भगवंतानी पापणी मिटली काय असं वाटेवाटेपर्यंत दुसऱ्या वेळेला त्या समोर येत होत्या. त्यामुळे प्रत्येक गोपिकेला असं वाटत होतं की भगवान फक्त माझ्याकडे बघताय. याला हल्लीसक नृत्य असं म्हणतात. भरत मुनींनी नाट्यशास्त्रामध्ये त्याचं वर्णन करताना असं सांगितलंय, नर्तकीभिः अनेकाभिः मंडले विचरिष्णुभिः. अनेक गोपिका एक मंडल करतात आणि एका भगवंताच्या भोवती फिरत राहतात. याला हल्लीसक नृत्य म्हणतात. एक
यत्र एको नृत्यती नटः तद्वै हल्लीशकम विदुः. एकच नट मध्यभागी आहे, गोपिका भोवती आहेत आणि त्या फेर धरून एका नटाच्या भोवती अनेक नटी नाचतात, त्याला हल्लीशक नृत्य म्हटलं जातं. हे भरत मुनींनी नाट्यशास्त्रात सांगितलं, त्याची व्याख्या दिली. याचा दुसरा प्रकार असा आहे, दोन गोपिका एक भगवान, दोन गोपिका एक भगवान, दोन गोपिका एक भगवान असं फेर धरून नाचणं, यालाही हल्लीसक नृत्य म्हणतात. हा दुसरा प्रकार नृत्याचा. एक नट एक भगवान मध्ये आणि अनेक गोपिका भोवती, हल्लीसक नृत्य. दोन दोन गोपिका एक एक भगवान, एक एक दोन नट्या एक नट, यालाही हल्लीसक नृत्य म्हणतात. अंगनाम अंगनाम अंतरे माधवो माधवम माधवम च अंतरेण अंगना, याला हल्लीसक नृत्य असं म्हणतात. त्याच्यामुळे होतं काय, प्रत्येक दोन गोपिकांच्या मध्ये एक भगवान, म्हणजे आधीच्या गोपिकेला डाव्या हाताला भगवान आणि नंतरच्या गोपिकेच्या उजव्या हाताला भगवान, असं करत फेर धरून नाचला जातो. आणि त्या नाचण्यामध्ये त्या गोपिका स्वतःला इतक्या विसरून जातात की हल्लीशक नृत्याचा तिसरा प्रकार व्यक्त होतो. एक गोपिका एक भगवान, एक गोपिका एक भगवान, एक गोपिका एक भगवान, यालाही हल्लीशक नृत्य असं म्हणतात. भगवान रासक्रीडेमध्ये गोपिकांबरोबर नाचले, ते या तीनही पद्धतीनं नाचले. पहिल्यांदा सगळ्या गोपिकांना भगवंतांनी स्वतःभोवती फेर धरायला लावला. त्यानंतर दोन दोन गोपिकांच्या मध्ये एक एक रूप धारण करून भगवान उभे राहिले आणि नंतर एकेका गोपिकेला भगवंतानी आपलं स्वतंत्र सुख दिलं, आनंद दिला. या सगळ्याला मिळून हल्लीशक नृत्य म्हटलं जातं. असं नृत्य भगवंतानी रासक्रीडेमध्ये केलं. रासक्रीडेचं नृत्य स्वरूप म्हणाल तर असं आहे. रासक्रीडेचं तात्विक स्वरूप म्हणाल तर एकरूपता आहे आणि रासक्रीडेचं भावनिक स्वरूप म्हणाल तर गोपी भावाला, भगवंताच्या पत्नी भावाला प्राप्त होऊन केलेली क्रीडा म्हणजे रासक्रीडा आहे. हे भावनिक रूप आहे. ही सगळी रासक्रीडा ही भगवंताने कधी केली, त्याला सांगितलं एका रात्रीत केली. एक रात्र, एकच रात्र. भगवान अपिता रात्री ही एकवचनी शब्द वापरला, स्त्रीलिंगी पद आहे, एकवचनी पद वापरलं. कशी होती ती रात्र, शारदोत्फुल्ल मल्लिका. शरद ऋतूची रात्र, पौर्णिमेची रात्र. रात्रीचा कालावधी साधारण 12 तासाचा मानला जातो. पण भागवतांनी चिंतन असं केलंय, टीकाकारांनी त्याच्यावर पुष्कळ विचार केलाय. आत्ता मला बोलायचं नाहीये, पण तरी एक रात्र भगवंतानी 6 महिन्या एवढी मोठी केली. असं करता येतं का? त्याचं पहिलं उत्तर आहे, भगवंताला काही करता येतं. पहिलं सरळ उत्तर. थोडंसं तर्कानं जायचं झालं तर आपल्याला हा विचार करता येतो की कालाचं जे प्रमाण असतं ते नेहमी सापेक्ष असतं. कालाचं प्रमाण रिलेटिव्हली बघावं लागतं, सापेक्षतेने बघावं लागतं. काळ किती असं काही सांगता येत नाही. आपण म्हणतो 60 मिनिटाचा 1 तास, मग 1 मिनिट म्हणजे किती? 60 सेकंदाचा 1 मिनिट. आपण हे प्रमाण हे देतो ना, त्याला परिमाण देतो ना. आपण एक परिमाण त्याला जोडलंय मोजण्याकरता, म्हणून मोजता यावा म्हणून. 5 मिनिट म्हणजे 300 सेकंद झाली. बरोबर आहे ना? 300, मला गणित पक्क नाही. 300 सेकंद झाली. आता थोडंसं स्पष्ट बोलतो. आवडीचा माणूस भेटला तर संपूर्ण रात्र सुद्धा 5 मिनिटासारखी जाते. आणि नको ती माणसं दिवाळीला घरी आली, पाहुणे मंडळी, की 1 मिनिट सुद्धा अख्खी दिवाळी वाया गेल्याच्या
भावनेत मनुष्य राहतो. असं होतं की नाही? कालाचं परिमाण कशावर जोडता, कशावर विचारात घेता? कालाचं परिमाण कालावर नसतं, कालाचं परिमाण तो काल आपण कुणाच्या संगतीत राहतो याच्यावर असतं. आवडीची माणसं भेटली, जवळचा मित्र खूप वर्षाने भेटू दे, रात्रभर गप्पा मारतो आपण, आणि सकाळी जेव्हा तो म्हणतो निघतो आता, अरे काय आलास आलासन चाललं, अरे रात्रभर बोललाय ना तुम्ही, काय रे आलासन 5 मिनिटात निघाल, हे 5 मिनिट नाही 12 तासाला तो 5 मिनिट म्हणतोय. 5 मिनिटं सुद्धा बसला नाहीस घरामध्ये, 12 तासाला 5 मिनिट म्हणतोय. नको त्या व्यक्ती येऊ द्या, 5 मिनिट सुद्धा 12 तासासारखे जातात की नाही बघा. उठता उठत नाही तो, जाता जात नाही तो, चहा दिला सगळं झालं जातच नाही. ह्या तक्रारी मनुष्य कुणाबद्दल करतो? सगळ्यांबद्दल करत नाही. ज्या माणसाची आपल्याला आवड नसते, ज्या माणसाबरोबर आपल्याला कंटाळा येतो, ज्या माणसाबरोबर आपलं बौद्धिक समीकरण जुळत नाही, भावनिक समीकरण जुळत नाही, अशा व्यक्तीबरोबर घालवलेला अल्पकाळ सुद्धा दीर्घ वाटायला लागतो. आणि ज्या माणसाचं आपलं मैत्र आहे, सख्य आहे, भावनिक ऋणानुबंध आहेत, अशा व्यक्तीबरोबर घालवलेला दीर्घ काळ सुद्धा अल्प वाटायला लागतो. भगवंतानी 1 रात्र 6 महिन्या एवढी मोठी केली होती. भगवंताला करणं शक्य आहे. आणि त्या रात्रीमध्ये भगवंतानी गोपिकांबरोबर रासक्रीडा केली. आता ही जी रासक्रीडा भगवंतानी केली, जे नृत्य भगवंतानी केलं, त्या रासक्रीडेचा विचार अजून थोडासा करायचा आहे. ही रासक्रीडा सुरू कुठून झाली? पहिला विचार बोलून दाखवला, भगवान अपि ता रात्री, भगवान सुद्धा त्या रात्रीमध्ये. कुठली रात्र? शारदोत्फुल्ल मल्लिका, शरद ऋतूने उत्फुल्ल झालेली ती रात्र म्हणजे पौर्णिमेची रात्र. त्या रात्रीमध्ये भगवान सुद्धा असा शब्द, अपि असा शब्द वापरला. भगवान अपि, गोपिका तर आहेतच, पण भगवंताला सुद्धा. अपि शब्द जेव्हा वापरला जातो, सुद्धा शब्द वापरला जातो, त्यावेळेला काही गृहीतकं आपल्याला स्वीकारावी लागतात, मान्य करावी लागतात. आपल्या कार्यक्रमाला आलेल्या एखाद्या व्यक्तीला आपण असं म्हणतो, अरे तुम्ही सुद्धा आलात. म्हणजे काय? म्हणजे काय? तुम्ही सुद्धा आलात म्हणजे तो येण्याची अपेक्षा नव्हती का? अपेक्षा नव्हती का? होतीच ना. मग तुम्ही सुद्धा म्हणजे काय? अपेक्षा नसतानाही तो आला सुद्धा, म्हणजे बाकीचे येणार होतेच, हे गृहीतक आपल्याला स्वीकारावं लागतं. बाकीचे तर येणार होतेच, पण तुम्ही सुद्धा आलात. तुम्ही सुद्धा हा शब्द ज्याच्याकरता वापरला जातो तिथं अपवादात्मक परिस्थिती स्वीकारावी लागते. आणि ज्या सापेक्षतेने तो शब्द वापरला जातो तिथं मात्र गृहीतक आणि सरळ सरळ विश्वासार्हता मानावी लागते. तुम्ही सुद्धा आलात म्हणजे ते येण्याची अपेक्षा नव्हती, पण बाकीचे येण्याची अपेक्षा होती. सगळे आले, तुम्ही सुद्धा आलात, मला बरं वाटलं. माणूस म्हणतो की नाही, अहो सगळे तुमच्या कुटुंबातले तर येणार होतेच, पण तुम्ही म्हणाला होता की माझं बहुतेक त्या दिवशी गावात राहणं होणार नाही, पण तुम्ही सुद्धा आलात ना, मला फार बरं वाटलं. हे मनुष्य कसं बोलतो, का बोलतो? अपि शब्द सुद्धा या अर्थाने आहे. भगवान सुद्धा त्या रात्री, हे सुद्धा अपि शब्द जो वापरला ना, त्याच्यामध्ये रासक्रीडेतली बरीच गुह्य लपलेली आहेत. ऐका, भगवान सुद्धा असं म्हटलं जातं, त्यामध्ये बरीचशी गुह्य रासक्रीडेची त्यातल्यातली लपलेली आहेत. त्याचा आत्ता खुलासा मी करत नाही. पण भगवान आणि गोपिका या दोघांमधले झालेली ही क्रीडा, उपनिषदामध्ये वचन आहे, आत्मक्रीड आत्मरती क्रियावानेश ब्रह्मविदाम वरिष्ठ, असं एक उपनिषद वचन आहे. जो ब्रह्मविद वरिष्ठ आहे, ब्रह्मविद वरिष्ठ या शब्दाचा अर्थ ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेला उच्च कोटीचा महात्मा, ज्याला नुसतं ब्रह्म कळलं नाही, तर ज्याच्या कृतीतून, ज्याच्या वचनातून, ज्याच्या हालचालीतून
ते परब्रह्म अभिव्यक्त होण्याचं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी, ते ब्रह्म अभिव्यक्त करण्याचं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे, तो ब्रह्मविद वरिष्ठ होतो. ब्रह्मविद, ब्रह्मविदवर, ब्रह्मविद वरिष्ठ अशा पायऱ्या. तर असा जो ब्रह्मविद वरिष्ठ असतो तो काय करतो, तो कुठे जातो, काय इकडे काय नाही, आत्मक्रीड आत्मरतीही. तो आत्मक्रीड असतो, आत्मरत असतो. आत्मक्रीड स्वतः बरोबर खेळतो. तुकोबारांनी ही दोन्ही वचनं वापरली आहेत. आत्मक्रीड आत्मरतीही म्हणजे काय, ब्रह्मविद वरिष्ठाम, हे जे क्रियावान यश ब्रह्मविद वरिष्ठाम हे जे उपनिषदांनी म्हटलंय ना, ते वचन तुकोबारांनी वापरलं काल्याच्या प्रसंगामध्ये. आप आपणामध्ये मिळो एक खेळो एकाशी, एक खेळो एकाशी आत्मक्रीड, आप आपणामध्ये मिळो आत्मरतीही. आत्मक्रीड आत्मरतीही क्रियावानेश ब्रह्मविदाम वरिष्ठ. ब्रह्मविद वरिष्ठ असा तो आहे. त्यामुळे ही रासक्रीडा म्हणजे एका स्वरूपाला प्राप्त झालेल्या भगवान आणि गोपिकांच्या संबंधानं आत्मक्रीड आत्मरतीही अशा स्वरूपामध्ये झालेलं हल्लीशक नृत्य आहे. याच्यामध्ये ही जी क्रीडा आहे, हा जो रास आहे, हा रास म्हणजे काय, हा रास निर्माण कसा झाला, भगवंतानी हा रास केला कशा करता गोपिकांना बोलवून घेतलं, या संबंधात अजून काही खुलासे, अजून थोडासा विचार, एक भूमिका अजूनही त्या संबंधामध्ये आपल्याला बोलायची आहे. फक्त उल्लेख करून जातो. या उल्लेखाचा विस्तार उद्या करतो की काम जो आहे त्या कामाने भगवान शंकराला जिंकलं, ब्रह्मदेवाला जिंकलं, जीवांना जिंकलं, इंद्राला जिंकलं. आणि त्या कामाच्या अंतःकरणामध्ये हा अभिमान निर्माण झाला की सगळ्यांना मी जिंकू शकतो. म्हणून आपलं मोठेपण सांगण्याकरता हा काम भगवान शंकराकडे गेला आणि मी कसा मोठा आहे हे सांगायला लागला. मी खुलासे उद्या करणार आहे, फक्त आपल्याला मधाचं बोट लावून जातो. असं असतं, सिरियल अशा ठिकाणी संपवावी लागते की दुसऱ्या दिवशी सगळ्यांना त्या वेळेला उपस्थित राहावं असं वाटलं पाहिजे. असं आहे ना. आणि भगवान शंकराने त्याला ऐकून घेऊन त्याचं महत्त्व त्याला सांगितलं. तू आम्हाला सगळ्यांना जिंकलंस, हे माझ्याजवळ बोललास, भगवान कृष्णाजवळ बोलू नको. हे काय सांगायचं कारण होतं, कारण भगवान शंकरांनाही हे माहिती होतं की नको म्हणलं की माणसं तेच करतात. याने भगवान श्रीकृष्णाजवळ जावं आणि आपला अभिमान व्यक्त करावा, आणि मग अभिमान व्यक्त झाल्यानंतर कामाचाही अभिमान निवृत्त करण्याकरता भगवंतानी केलेली लीला म्हणजे रासक्रीडा आहे.